मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जिजाक्का जान्हवीच्या आठवणीमध्ये रडत असतात. सर्वजण घरातच असतात तर भाऊ जिजाक्कांना बोलतात, मला माहीत होतं की तुझ्या डोळ्यातील पाणी अजून आटलंच नसेल. तेव्हा विक्रम बोलतो की आपल्या मनासारखं जान्हवीचं लग्न झालं, सर्व काही धूमधडाक्यात झालं, पाहुणे मंडळी पण खूप खुश होती. तेवढ्यातच शुभम आणि कीर्ती तेथे येतात. तर कीर्ती हैदराबादला जायला निघालेली असते. तेव्हा जिजाक्का तिला विचारतात, तू लगेच कुठे निघालीस? तेव्हा ती सांगते की मला एवढेच दिवस सुट्टी होती, आता मला हैदराबादला जायला हवं. तेव्हा जिजाक्का तिला विचारतात की अजून 2-4 दिवस सुट्टी मिळणार नाही का? तेव्हा कीर्ती नाही असं बोलते. तर एमली जिजाक्कांना समजावते, एवढी भेटली ना तेच पुरेसं झालं. तर सोनालीलाही वाईट वाटतं. ती जिजाक्कांना सांगते की जाऊबाईंना अजून थोडे दिवस थांबवा ना. तेव्हा कीर्ती बोलते, अगं नाही, मला जाऊ देत, कारण आता काही महिन्यांनी आपण पुन्हा एकत्रच राहणार आहोत. म्हणून ती जिजाक्कांचा आशीर्वाद घेते. तेव्हा जिजाक्का कीर्तीला सुखी राहा असा आशीर्वाद देतात. कीर्ती सांगते, आपल्या घरासाठी जे जे काही करता येईल ते करायला मी तयार आहे. जिजाक्का तिला मिठी मारतात आणि रडत असतात. कीर्तीलाही खूप दुःख होतं. जिजाक्का एमलीला सांगतात की मी कीर्तीसाठी जी पिशवी भरून ठेवली होती ती घेऊन ये. तेव्हा एमली हो बोलून लगेच तेथून जाते. तर कीर्ती भाऊंचा आशीर्वाद घेते. भाऊ तिला सुखी राहा असा आशीर्वाद देतात. तेव्हा शुभम कीर्तीला सोडायला चाललेला असतो. कीर्ती बोलते, नको, दरवेळी तुम्ही मला सोडायला येताय, ह्यावेळी येऊ नका, कारण लग्नाची आवरावर अजून राहिली आहे. तेव्हा शुभम ठीक आहे बोलतो. तर एमली कीर्तीला काळजी घ्यायला सांगते. विक्रम, तुषार कीर्तीला सांगतात की आम्हाला रोज फोन करत जा. पुन्हा एमली बोलते की आता तिथलं ट्रेनिंग खूप हार्ड असेल. कीर्ती सांगते, मी मॅनेज करेल. तर सोनाली कीर्तीला येऊन लगेच बिलकते आणि रडू लागते. ती कीर्तीला बोलते की आता तुम्ही साडी नेसून तिकडे जात आहात, परंतु येताने पोलिसाच्या वर्दीमध्ये आम्हाला पाहायला मिळेल. तेव्हा कीर्ती नक्कीच असं बोलून तेथून जायला निघते. त्या दिवशी जिजाक्का खूप शांत बसलेले असतात. तर सोनाली धांदरटपणे कामं करत असते. जिजाक्कांना दिलीपच्या आईचं आणि कीर्तीचं बोलणं सारखं आठवत असतं. जान्हवीने मुद्दाम ती साडी लपवून ठेवली होती. जिजाक्का खूपच नाराज असतात. तर सोनालीच्या हातातून एक बरणी खाली पडते आणि फुटते. तेव्हा सोनाली खूप घाबरते आणि जिजाक्कांना विनवणी करते की मला ओरडू नका, मी व्यवस्थित चालले होते, परंतु अचानक ती बरणी फुटली. भाऊ बोलतात की कलीचा ओरडा खाल्ल्याशिवाय सोनालीचा दिवस पण जात नाही, आता तिला कलीचा खूप ओरडा खावा लागणार. सोनाली खूप घाबरलेली असते आणि जिजाक्कांना बोलते, मला माफ करा. तेव्हा जिजाक्का शांतपणे सोनालीला सांगतात की त्या काचा व्यवस्थित उचलून घे, तुझ्या हाताला लागणार नाही याची काळजी पण घे. हे ऐकून सोनालीला आश्चर्य वाटतं. ती एमलीला हळूच बोलते, ह्या नक्की आपल्याच जिजाक्का आहेत का? तेव्हा एमली सोनालीला सांगते की जिजाक्कांना जान्हवीची आठवण येत असेल. जिजाक्का कीर्तीबद्दल आणि जान्हवीबद्दल विचार करत असतात की जान्हवी लग्नात खूप चुकीची वागली, परंतु माझ्या कीर्तीने ते सावरून घेतलं. इकडे सोनाली एमलीला सांगते की तू पण वाकून कामं करत जा, त्यामुळे पटकन तुझी डिलिव्हरी होईल आणि तुझी पटकन सुटका होईल. तेव्हा सोनाली एमलीकडे झाडू आणि सुपली देते व त्या काचा भरायला सांगते. भाऊ हा सर्व प्रकार पाहतात आणि मनातल्या मनात विचार करू लागतात की ही सोनाली ना खूप कामचुकार आहे, नेहमी दुसऱ्यांना कामं सांगत असते. तेव्हा एमली काचा भरू लागते. तिच्या अचानक खूप पोटात दुखू लागतं. तेव्हा ती जोरात ओरडते. तेव्हा शुभम काय झालं विचारतो. जिजाक्का लगेच एमलीजवळ जातात आणि तिला बोलतात, माझं तर तुझ्याकडे लक्षच नव्हतं असं म्हणून त्या शुभमला सांगतात की आपल्याला एमलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. इकडे कीर्ती अकॅडमीत पोहोचते. तर समोर पाटील मॅडम असतात. तेव्हा पाटील मॅडम कीर्तीला पाहून आश्चर्याने तिला विचारतात की तू इकडे कशी आली, मला वाटलं तर तुझ्या सासरीच थांबली असशील. कीर्ती पाटील मॅडमला सांगते की मला जो निर्णय घ्यायचा होता तो मी घेतला आहे. त्यावर पाटील मॅडम पुन्हा कीर्तीला बोलतात की तुला आज ना उद्या समजेल तू घेतलेला निर्णय चुकीचा आहे. तेव्हा असं काही एक होणार नाही, कीर्ती पाटील मॅडमला शब्द देते. तेव्हा पाटील मॅडम तुला ते सिद्ध करावं लागेल असं म्हणून तेथून जातात. तर रोमा लगेच कीर्तीला बोलते, ही हंटरवाली ना खूप त्रास देते, काही पण बोलते.
तेव्हा रोमा तो विषय टाळते आणि कीर्तीला बोलते, बरं झालं तू आलीस, कारण मी तुला खूप मिस केलं. कीर्ती तिची गंमत करते आणि तिला सांगते, तुला कंपनी द्यायला तुझा राहुल होता, मग तू मला कसं मिस केलं असं म्हणून ती तिच्यावर हसत असते. तेवढ्यातच कीर्तीला शुभमचा फोन येतो. तेव्हा शुभम खूप खुश असतो, तर कीर्ती त्याला सॉरी बोलते आणि सांगते, मी इकडे पोहोचले ते सांगायचं विसरूनच गेले. वेळी शुभम तिला सांगतो, परंतु मी तुमच्यावर रागवणार नाही, कारण बातमी अशी आनंदाची आहे. तेव्हा कीर्तीला समजतं की एमिलीची डिलिव्हरी झाली. तेव्हा एमिलीला काय झालं असं शुभमला ती विचारते. तेव्हा शुभम सांगतो की एमिलीला आणि तुषारला मुलगी झाली आहे. तेव्हा कीर्ती खूपच खुश होते आणि आपल्या घरात मुलगा मुलगी दोन्हीही झाले असं शुभमला सांगते. तेव्हा शुभम हो बोलतो, तर कीर्ती मी लवकरच माझ्या पुतणीला पाहायला येईल असा शुभमला शब्द देते. शुभम ही आनंदाची बातमी सांगितल्याबद्दल तिच्याकडून बक्षीस म्हणून काहीतरी तेव्हा कीर्ती सांगते, आता इतक्यात ते देता येणार नाही, तिकडे आल्यावर मी नक्कीच देईल. तेव्हा शुभम हसू लागतो आणि तुमच्याशिवाय मला करमत नाही असं सांगतो. कीर्तीही बोलते, माझं मन इथे रमत नाही. तेव्हा शुभम बोलतो, आता फक्त ट्रेनिंगकडे लक्ष द्यायचं. मी तुमच्या पुतणीचे फोटो तुम्हाला रोज पाठवत जाईल. ते पाहता पाहता तुमचं ट्रेनिंग कधीही संपेल तुम्हाला कळणार पण नाही. तेव्हा कीर्ती हो बोलून फोन ठेवते. नंतर शुभम घरी येतो. जिजी अक्काने गोडाधोडाचे पदार्थ बनवलेले असतात. जिजी अक्का खूपच खुश असतात. तेव्हा शुभम जिजी अक्कांना बोलतो, ही आनंदाची बातमी आपण जान्हवीला सांगायची का असं म्हणून तो लगेच जान्हवीला फोन करतो. तेव्हा जान्हवी आनंदानेच फोनवर बोलू लागते. जिजी अक्काही तिच्याबरोबर बोलत असतात. तेवढ्यातच सोनाली तेथे येते आणि मलाही बोलायचं आहे असा हट्टच करते. शुभम फोन स्पीकरवर टाकतो. तेव्हा सोनाली अगोदर जान्हवीची विचारपूस करते आणि तिला पुन्हा विचारते की तुला आहेरामध्ये काय काय आलं. जान्हवी सांगते की एवढे गिफ्ट्स आले आहेत ना, मला ते मोजायला पण वेळ नाही. दिलीपच्या आईने मला माझ्या आजीसासूंचा खानदानी नेकलेस पण दिला आहे. हे ऐकून सोनाली अगदी भारावून जाते. तर जान्हवी पुन्हा सोनालीला बोलते की दिलीपरावांनी काय दिलं हे तर तुम्हाला सांगितलंच नाही. तेव्हा सोनाली काय असं विचारते. तेव्हा आम्ही सिंगापूरला हनीमूनसाठी जाणार आहोत असं जान्हवी सोनालीला सांगते. तर सोनाली खूपच खुश होते. बाकी सर्वजण खूप खुश होतात. तर जिजी अक्का जान्हवीबरोबर मला बोलायला पाहिजे, कारण ती ज्या साडीबद्दल जे वागली ना ते पुन्हा ती वागायला नाही पाहिजे असं म्हणून त्या विचार करत राहतात. तर इकडे सर्वजण झोपलेले असतात. तेव्हा अचानक सायरन वाजू लागतो. कीर्ती दचकूनच उठते आणि रात्रीचा अचानक सायरन का वाजवला असेल असा विचार करते. त्यानंतर सर्व ट्रेनिंग ऑफिसर बाहेर येतात. तेवढ्यातच एक अनाउन्सर अनाऊन्स करतो की सर्व ट्रेनिंग ऑफिसरने मैदानावर यायचं आहे. सर्वजण मैदानावर येतात. तेव्हा एवढी छान माझी झोप मोडली, खूप छान स्वप्न पडलं होतं असं राहुल रोमाला सांगतो. रोमा त्याला शांत राहायला सांगते. तेवढ्यातच पाटील मॅडमही तेथे येतात. पाटील मॅडम सांगतात, आता सर्वांना शेवटचा टास्क देण्याची वेळ आली आहे. पाटील मॅडम सांगतात की मी अगोदर स्क्वॉड एला टास्क देणार आहे. तेव्हा राहुल पाटील मॅडमला विचारतो की तुम्ही तर आम्हाला सकाळी टास्क देणार होतात, मग काय झालं. कुठल्याही ट्रेनिंग ऑफिसरने कुठल्याही क्षणी रेडी असायला हवं, हे तुला कित्येकदा सांगायचं राहुल असं पाटील मॅडम त्याच्यावर ओरडतात. तेव्हा त्या सांगतात, हा टास्क आउटडोर असेल आणि 7 दिवस माझ्याबरोबर तुम्हाला बाहेर राहावं लागेल. तेव्हा राहुल हळूच संजयला बोलतो, ह्या हंटरवाली बरोबर 7 दिवस राहायचं म्हणजे खूप कठीण आहे. पाटील मॅडम सांगू लागतात, ह्या टास्कमध्ये ज्या कॅडेटला जास्त मार्क्स मिळतील त्यालाच ही बेस्ट कॅडेटची ट्रॉफी मिळणार आहे. तर संजय मनातल्या मनात विचार करतो, आता माझ्या मेहनतीचं चीज होणार, मलाच ही ट्रॉफी मिळणार आहे. त्यानंतर पाटील मॅडम सांगतात की या 7 दिवसामध्ये तुमच्याजवळ तुमचा मोबाईल नसणार. तसं केलं तरच तुमच्या टास्कवर फोकस राहील. त्यामुळे कोणाला घरी काही कळवायचं असेल तर लगेच कळवायचं असं म्हणून त्या आता 11 वाजले आहेत. 11 वाजून 10 मिनिटांनी बरोबर आपलं सामान घेऊन इथे रेडी व्हायचं. 1 मिनिटही जास्त उशीर झाला ना तो कॅडेट ह्या टास्कमधून बाहेर होणार. हे ऐकून सर्वजण खूप घाबरतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पाटील मॅडम सर्वांना सांगतात की कोणीतरी या आणि हा साप पकडायचा. तेव्हा कीर्ती हिंमत दाखवून तो साप पकडते. पाटील मॅडम तिच्यावर खूपच खुश होतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.